10 बाय 10 ची खोली, ना एसी, ना फ्रीज, ना कूलर. पावसाचं पाणी आत यायचं म्हणून भिंतीवर ठिकठिकाणी लावलेलं प्लास्टिक, कोपऱ्यात छोटीशी गादी, समोर लाकडाचं टेबल, त्यावर पुस्तकांचा आणि प्रश्नपत्रिकांचा ढिगारा, छताला दिव्याच्या ऐवजी लावलेली वायर. याच खोलीतून एका पाणीपुरीवाल्याच्या मुलाने यशाचा उंबरठा ओलांडलाय. 11वीत नापास झालेल्या हर्षने थेट IITत प्रवेश मिळवलाय. पाणीपुरीवाल्याचा पोरगा काय करू शकतो, गरिबी आणि यश याचा काय संबंध असतो, आणि जिद्द असेल तर आभाळ देखील कसं ठेंगणं होतं, हे कल्याणच्या हर्ष गुप्ताने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. हर्षचा प्रवास जितका खडतर आहे तितकंच त्याच्या वाट्याला आलेलं दुःख बोचरं आहे. हर्षचा तोच खडतर प्रवास या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत संवाद सेतू. कल्याणचा हर्ष गुप्ता एका सामान्य पाणीपुरीवाल्याचा मुलगा. हर्ष हा कल्याणच्या चिंचपाडा भागातला रहिवासी आहे. हर्षचे वडील संतोष गुप्ता पाणीपुरीचा गाडा लावतात. हातावर पोट, गरिबीचा विळखा आणि पराकोटीचा जीव घेण्यास संघर्ष गुप्ता कुटुंबियांच्या 5वीलाच पुजला होता. अशा परिस्थितीत हर्षने उच्च शिक्षण घेण्याचं ठरवलं. आपल्या कुटुंबियांच्या वाट्याला आलेला दुष्काळ दूर करायचं स्वप्न पाहिलं. पण हर्षच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी कमी नव्हत्या. हर्षची प्रकृती त्याला साथ देत नव्हती. अशातच कोरोना काळात हर्ष थेट 11वी नापास झाला. आता जो पोरगा 11वी नापास झाला त्याचं भवितव्य काय ठरू शकतं, अशी कुजबुजही हर्षबद्दल झाली. आपल्याला IIT मध्ये प्रवेश मिळवायचा आहे या इच्छेवरूनही हर्षची खिल्ली उडवली गेली. हर्षला अभ्यास करायचा होता. यासाठी त्याला आधी गरिबीशी आणि नंतर स्वतःशी संघर्ष करावा लागणार होता. हर्षची आई गावाला असते. त्याचे 2 भाऊ, वडील आणि आजे इतके लोक कल्याणला राहतात. छोटंसं घर, त्यात भलं मोठं कुटुंब. अभ्यास करायचा तरी कसा, असा हर्षसाठी मोठा प्रश्न होता. याशिवाय त्याच्या हॉस्टेलचा खर्च त्याचे बाबा करू शकत नव्हते. अखेर हर्षने त्याच्याच भागात एक छोटीशी 10 बाय 10 ची खोली भाड्याने घेतली. ती खोली हर्षसाठी गड ठरली. भिंतीवर नोट्स, बेडच्या जागी छोटीशी गादी, टेबलावर वेळापत्रक आणि दारावर स्वतःला दिलेले ध्येयाचे शेर. अभ्यास सुरू झाला. पुन्हा 11वी, मग 12वी, मग जी मेन्सला 95% गुण आणि जी मेन्स चांगल्या मार्कांनी क्लिअर. पण हर्षनं तिथं ऍडमिशन घेतलं नाही, कारण टॉपची IIT गाठणं हेच हर्षचं ध्येय होतं. हर्षने राजस्थानच्या कोटामधून अभ्यास केला. कोचिंग आणि सेल्फ स्टडीवर भर दिला. दिवसाला सलग 10-10, 12-12 तास अभ्यास केला आणि अखेर त्यानं करून दाखवलं. हर्षची उत्तराखंडातील रुरकी येथील IIT मध्ये निवड झाली. हर्षला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये करिअर करायचंय. हर्षचं हे यश पाहून त्याच्या बाबांच्या अश्रूंचा बांध फुटला. स्वतःचं पोट मारून त्यांनी हर्षला इथवर पोहोचवलं होतं. त्यांनी हर्ष बरोबर आपल्या 2 मुलांना शिकवण्यासाठी जीवाची बाजी लावली. होती नव्हती ती सगळी सेव्हिंग त्यांनी हर्षसाठी खर्च केली. लेकाने आपल्या त्याच कष्टांचं चीज केलं हे पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला. विशेष म्हणजे पाणीपुरीवाल्याचा पोरगा आता काय IITत जाणार का, असं बोलणाऱ्यांना हर्षने आपल्या यशातून सणसणीत चपराक लावली आहे. लेकाची स्वप्न पूर्ण करायला आधी वडिलांनी त्याग केला. आपल्या 11वी नापास झालेल्या मुलावर विश्वास ठेवला. तू हे करू शकतो अशी त्याला हिंमत दिली आणि अखेर हर्षनं करून दाखवलं. हर्षचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देऊन जाणार आहे. तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जगातली कोणतीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकतात. हर्षच्या या यशाला संवाद सेतूचा कडक सलाम.